मनात कधीही नाराजी आली ना, तर आपण खूप दुःखी होतो. पण तेव्हा मनाला सांगावं, जे घडलंय ना ते चांगल्यासाठी. कसं? ऐका ना या कथेतून. एक राजा होता, त्याचा मंत्री अतिशय हुशार होता. पण काहीही राज्यामध्ये घडलं किंवा महाराजांबाबत घडलं, तर तो म्हणायचा, "महाराज दुःखी नका होऊ. अहो जे घडलं ते चांगल्यासाठी." एकदा काय झालं, महाराजांची लढाईमध्ये 4 बोटं कापली गेली. ते बघून मंत्र्यांनी दुःख तर व्यक्त केलं नाही, पण तो म्हणाला, "महाराज, अहो नाराज नका होऊ. जे झालं ते चांगल्यासाठी." महाराजांना खूप राग आला. ही काय गोष्ट झाली? माझ्या हाताची बोटं कापली गेली आणि तू म्हणतोयस जे झालं ते चांगल्यासाठी? अहो पटेल तुम्हाला काही दिवसांनी. आणि झालंही तसंच. एकदा सर्वजण जंगलामध्ये शिकारीसाठी गेले. राजा एकटाच भरकटत गेला. चुकामुक झाली. राजा चालत चालत जंगलाच्या खूप आतपर्यंत जाऊन पोहोचला. पाहतो तो काय, समोरून आदिवासी लोकांचा मोठा घोळका येत होता. त्या घोळक्यातल्या सर्वांनी राजाला पाहिलं आणि मोठ्यांदा आरोळ्या ठोकायला, आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांनी राजाला पकडलं आणि आपल्या राजाजवळ नेलं. त्या राजाने खूपच आनंद व्यक्त केला. पण या राजाने जेव्हा आजूबाजूला पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं की या आदिवासींमध्ये नरबळी देण्याची पद्धत आहे देवीच्या समोर, आणि आज त्याला बळी देण्यासाठी तिथे आणलेलं आहे. मग काय, राजा खूप दुःखी झाला. किती ओरडायचा प्रयत्न केला तरी कोण ऐकणार होतं त्याचं? एवढ्यात अहो बळी देण्याची वेळ जवळ आली. पूजा झाल्या, परंपरेनुसार सगळ्या क्रिया झाल्या. एक आडदांड मनुष्य तलवारी घेऊन राजाच्या जवळ येऊ लागला. पण एवढ्यात आदिवासींच्या राजाचं लक्ष या नरबळी देणाऱ्या राजाकडे गेलं आणि त्याने एकवार त्याचं शरीर पूर्ण निरखून पाहिलं. आणि त्याला ती गोष्ट दिसताच हाताने सगळ्यांना थांबवत म्हणाला तो, "थांबा, याचा बळी देता येणार नाही." "का?" सगळ्यांनी विचारताच तो म्हणाला, "अरे याच्या हाताला 4 बोटच नाही आहेत, याचं शरीर पूर्ण नाही, म्हणून बळी देता येणार नाही." अहो राजाची तिथून सुटका झाली. राजा धावत जंगलाच्या बाहेर आला. पाहतो तो काय, मंत्री आणि सैनिक त्याची वाटच पाहत होते, त्याला शोधत होते. मंत्री दिसताच राजाने जवळ जाऊन त्याला मिठीच मारली आणि तो म्हणाला, "तू म्हणत होता ते एकदम बरोबर आहे. माझ्या हाताची बोटं कापली गेली म्हणून आज माझा जीव वाचला. खरंच आहे रे बाबा. काही घडलं तरी कायम म्हणावं, जे घडलं ते चांगल्यासाठी." काय मग, म्हणाल ना यानंतर कायम?